दरम्यान या सगळ्या संदर्भात येवले यांनी राम कदम भाजपचे आमदार यांच्यावरही आरोप केले। त्यांचं नेमकं स्पष्टीकरण काय जाणून घेऊया। संबंधित व्यक्तीनं राजकीय हेतूनं प्रेरित होऊन हे अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत। जर काही पुरावा असेल तर कुणी अडवलं तुम्हाला? द्या ना पुरावा। उलट पक्षी त्या ठिकाणी राहणाऱ्या 33 लोकांची घरं जी तोडली जात होती ती वाचवणारा हा राम कदम आहे। तिथल्या लोकांना जाऊन विचारा। आता ती जी 33 लोक जी या माणसाच्या पाठीमागे होती त्यांची घरं वाचल्याच्या नंतर ती राम कदमच्या पाठी आली म्हणून काहीतरी करायचा म्हणून आरोप करायचा, तर हे निव्वळ राजकीय षडयंत्र आहे। आणि मला हे कळत नाही की लाच देणारा हा गुन्हेगार निश्चितपणे, पण 40 लाख रुपयाची लाच स्वीकारणारा हा गुन्हेगार नाही। जर येणाऱ्या 24 तासाच्या आत संबंधित व्यक्तीनं जे राजकीय हेतूनं प्रेरित आरोप केलेत त्याचे पुरावे दिले नाही तर नाईलाजानं या राम कदमला 100 कोटी रुपयाच्या अब्रू नुकसानीचा दावा घालावा लागेल। आणि ठेवावर देवावर हात आणि सांगावं राम कदमने सांगितलं मला। उगाच टीव्हीचा कॅमेरा दिसला की काही बोलत सुटायचं। घाटकोपरच्या घराघरातल्या लोकांना माहिती आहे राम कदम काय। तर त्यामुळे अशा प्रकारचे राजकीय हेतूनं प्रेरित आरोप करण्यापूर्वी या संबंधित माणसाचं भूतकाळ जाऊन तपासा। त्याच्या शेजारी एक स्कीम आहे, तिथल्याही स्कीमच्या लोकांच्या बाबतीमध्ये अशा ह्यांनी काय घोटाळा केला